शासन स्तरावरून विविध नवनवीन प्रकल्प राबवले जातात, जेणेकरून सामान्य जनतेला या प्रकल्पाचा फायदा होईल। मात्र यापैकीच राज्य शासन आता प्रत्येक तालुका आणि जिल्हा स्तरावर रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात भूजल पुनर्भरण हा प्रकल्प आवर्जून राबवत आहे। मागील मे महिन्यापासून बीड जिल्ह्यातील प्रत्येक नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये भूजल पुनर्भरणासाठी जनजागृती केली जात आहे। बीड शहरातील 2 ठिकाणी वॉटर हार्वेस्टिंगचे प्रत्यक्षात प्रात्यक्षिक करून सरकारी कर्मचारी आणि सामान्य नागरिकांना याबाबतचे महत्त्व देखील सांगण्यात आले। अनेकदा बीड जिल्हावासियांनी दुष्काळाच्या झळा देखील सोसल्या आहेत। मात्र आता येणाऱ्या पावसाळ्यामध्ये विहीर यासह बोरचे भूजल पातळी वाढावी यासाठी प्रामुख्याने जिल्ह्याभरात रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाबाबत जनजागृती देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे। मागील महिनाभरापासून सर्व नगर परिषदेमध्ये रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या बाबतीमध्ये जनजागृती करण्यात आलेली आहे। सर्व बीड जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आणि प्रात्यक्षिक दाखवून प्लंबर, एजन्सीज, बाहेरच्या संस्था सगळ्यांना याची अवेअरनेसची कामकाज आपलं मागील 1 महिन्यापासून सुरू झालेलं आहे। आजच्या जागतिक पर्यावरण दिवसाच्या अनुषंगाने आपण प्रात्यक्षिक करण्यासाठी काही ठिकाणी मी स्वतः जाऊन तिथं बघितलेलं आहे। याची संकल्पना असं आहे की प्रत्येक वर्षी पाऊस पडतो, जे काही पावसाचे पाणी आहे ते योग्य पद्धतीने निचरा होत नाही, ते आपल्याला चॅनलाइज करून आमच्या जे काही भूगर्भामध्ये पाणी पातळी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठी मदत याच्यामध्ये होणार आहे। पावसाच्या प्रत्येक थेंब आपल्याला भूगर्भामध्ये ते निचरा होण्याचे मदत करण्यासाठी हा एक उपक्रम आम्ही जिल्हाभरामध्ये उपक्रम घेतलेला आहे। तसेच सर्व शेतकऱ्यांना पण आवाहन केलेलं आहे आणि प्रत्येक तालुक्याच्या आम्ही रोजगार हमी योजनेच्या कृती आराखड्यामध्ये समाविष्ट करून शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 24,000च्या अनुदान ह्याच्यामध्ये भेटणार आहे। ते आपण अवेअरनेस पण केलेलं आहे। त्या ठिकाणी तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये असे प्रस्ताव पण दाखल झालेले आहेत, तेही या आठवड्यामध्ये ते काम सुरू होणार आहे। म्हणजे आजचे दोन प्रकल्प, एक पारंपरिक पद्धती पुनर्भरण महाराष्ट्र जल प्राधिकरण कार्यालयाला आणि दुसरं यांचं नेटवर्कर यांच्याकडे केलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये ह्याच्यापूर्वी आम्ही ह्याची जवळपास 1998 पासून करतोय मी। आता जवळपास 502च्या पुढे झाले आता हे टोटल। आणि लोकांनी पाणी वरलं पाणी साठवून ते पुनर्भरणासाठी करावं आणि जे पुनर्भरण आणि आपल्याबरोबर लोकांचा पण त्यामध्ये फायदा होतो। नागरिकांना हे आव्हान आहे की जितकं काही पावसाचं पाणी येईल प्रत्येक थेंब आपण तो साठवूया, भूगर्भात जिरवूया आणि जेणेकरून आपल्या जे काही प्रायव्हेट विहीर असतील किंवा बोर असतील तर त्याची जी पाण्याची पातळी ती वाढवूया, जेणेकरून आपल्याला एल निनोचा इफेक्ट जास्त जाणवणार नाही आणि पाणी टंचाईला जास्त सामोरे जावं लागणार नाही। न्यूज 18 लोकलसाठी बीडहून रोहित देशपांडे।